चला विद्यार्थ्यांनो, इयत्ता 7वीचं मराठी विषयाचं पहिलं लेक्चर आज आपण इथे बघणार आहोत की मराठीला तुम्हाला काय काय येतं आणि कशा प्रकारे येतं याविषयी आपण सर्व माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये सर्वांचं सहर्ष असं स्वागत. बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला स्पर्धा आहे ही स्वतःशी, आणि स्पर्धा करताना नेहमी काय केलं पाहिजे की स्वतःशी काय केली पाहिजे, स्पर्धा केली पाहिजे. आता ही स्पर्धा करताना प्रश्न कशा प्रकारचे येतात, आपण अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे याविषयी पूर्ण मार्गदर्शन आम्ही इथे करणार आहोत. तुम्हाला पेपरमध्ये पहिला प्रश्न येतो की उतारा वाचन. उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावरचे प्रश्नांची उत्तर तुम्हाला सोडवायची आहेत. तर उतारा म्हणजे नेमकं असतं तरी काय, उतारा कशाला म्हणतात? हा एक प्रसंग आहे, छोटीशी घटना आहे. हा एक प्रसंग आहे, छोटीशी घटना आहे, वर्णनात्मक अथवा विचार प्रवर्तक परिच्छेद असतो. आता एक उतारा येतो म्हणजे एखादी घटना विचारली जाते, एखादी छोटीशी घटना असते, प्रसंग कुठला तरी एखादा घडलेला असतो त्याच्याविषयी विचारलं जातं, अथवा विचार प्रवर्तक परिच्छेद असतो, एखादा विचार प्रवर्तक केलेला असतो. बरोबर, तुम्हाला त्या खाली 4 पर्याय दिलेले असतात, 3 किंवा 4 प्रश्न तिथं विचारले जातात. प्रथम आता बघा, सूचनांचं पालन करणं खूप महत्वाचं आहे की सूचना काय असतात. प्रथम उतारा एकाग्रचित्तेने समजून वाचावा. तुम्ही जो काही उतारा वाचणार आहात तो प्रथम स्वतः समजून घ्यावा की हा उतारा नेमका काय आहे, हे समजून घेणे महत्वाचं असतं. आणि उतार्याखालील घटना प्रसंग यांचा क्रम लक्षात घ्यायचा आहे की उतार्याखालील जे काही घटना घडल्या, जो काही प्रसंग आहे यांचा क्रम लक्षात घ्यायचा महत्वाचा. उतार्यावरील प्रश्न विचारल्यावर उतार्याचे 4ही पर्याय नीट वाचावे. तुम्हाला उतार्याखाली जे काही प्रश्न विचारले त्याचे नीट वाचायचे, कारण पर्याय उत्तरापैकी 2-3 पर्याय लागू असतात. असे काही वेळेस संभ्रम निर्माण, म्हणजे असं वाटतं की जवळपास विचारलंय आणि आपण नेमकं चुकीच्या प्रश्नाला काय करतो तर गोल करतो. हे चुकीचं आहे. परंतु उतार्यातील नेमका संबंधित भाग व पर्याय पुन्हा वाचल्यास अचूक उत्तर निश्चित करता येते. अचूक उत्तर मिळण्यासाठी प्रश्न संदर्भात उतार्यातील संबंधित भाग वाक्य बारकाईने वाचावे. कसं वाचलं गेलं पाहिजे? बारकाईने वाचलं गेलं पाहिजे. आता हे उत्तराविषयी माहिती सांगितली, तुम्हाला हा उतारा दिलाय. लक्षात ठेवा मुलांना, उतारा कधी सुद्धा रीड करताना किंवा काही करताना उतारा कुठलाही येऊ, पहिल्यांदा उतारा कधीही वाचायचा नाही. बघा, पहिल्यांदा उतारा वाचायचा नाही. मी परत सांगते, पहिल्यांदा उतारा वाचायचा नाही, तर पहिल्यांदा प्रश्न वाचायचे. आता उतारा नाही वाचायचा तर प्रश्न कसे वाचायचे, हा मोठा प्रश्न. प्रश्न वाचले की आपल्याला कळतं की उतारामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे. म्हणून आपण पहिल्यांदा काय वाचायचे, प्रश्न वाचायचे की प्रश्न तुम्हाला काय विचारले गेलेले आहेत. करिअर म्हणजे नेमकं काय, पहिला प्रश्न आहे. करिअर म्हणजे नेमकं काय? योग्य करिअर निवडण्यासाठी काय करावे? योग्य करिअर निवडण्यासाठी काय करावे? योग्य मार्गदर्शन कोणी देतो? तुम्हाला करिअरचं योग्य मार्गदर्शन कोण देतं? चुकीचा निर्णय घेतल्यास काय होते? विद्यार्थ्यांनी कोणत्या आधारावर करिअर निवडावे? बघा, तेच आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या आधारावर करिअर निवडावे? परत चुकीचा निर्णय घेतल्यास काय होते? योग्य मार्गदर्शन कोणी देतं? कोण देतं आपल्याला योग्य मार्गदर्शन करिअर निवडण्यासाठी? योग्य करिअर निवडण्यासाठी काय करावे? करिअर योग्य निवडण्यासाठी काय करावे? आणि करिअर म्हणजे नेमकं काय आहे? करिअर म्हणजे नेमकं काय आहे ह्याच्याविषयी पूर्ण माहिती इथे दिलेली आहे. आता काय करायचंय तुम्हाला? प्रश्न वाचून झालेत, ऑप्शन वाचायचे नाहीत. कुणी सुद्धा ऑप्शन वाचायचे नाहीत. आता पर्याय वाचलेत, मनाच्या ऑप्शनला गोल करचाल असं काही करायचं. प्रश्न वाचायचे फक्त, ऑप्शन वाचायचे नाहीत. मी परत सांगते, उतारा जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा प्रथम तुम्ही प्रश्न वाचून घ्यायचे. ऑप्शन एकही वाचायचा नाही, फक्त प्रश्न वाचायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, उतारा वाचन करायचं. हा उतारा आहे. चला वाचूया.
करिअर म्हणजे केवळ नोकरी किंवा उत्पादनाचे साधन नव्हे, तर आपल्या स्वप्नाची पूर्तता, आवड निवड, कौशल्यांचा उपयोग आणि सामाजिक योगदान यांचा एक प्रवास आहे. त्यामुळे योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःची ओळख पटवून करिअर निवडणे आवश्यक आहे. बघा, योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःची ओळख पटवून करिअर निवडणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी क्षमता ओळखून त्या क्षेत्रात प्रवेश घ्यावा. डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलाकार, लेखक, खेळाडू अशा अनेक संधी आज उपलब्ध आहेत. चुकीच्या निर्णयामुळे अपयश येते आणि आत्मविश्वास ढासळतो. त्यामुळे पालक, शिक्षक व करिअर मार्गदर्शक सल्ला आवश्यक आहे. पालक, शिक्षक, करिअर मार्गदर्शकांचा सल्ला आवश्यक आहे. आता हा जो पॉइंट आहे बघा, करिअर आपल्या आयुष्याला कलाटणी देणारा विषय कुठला आहे? करिअर आहे. तुम्हाला काय घडायचंय, तुमची स्वप्न कुठली आहेत हे तुम्ही आता ठरवता. पूर्वी ते आपले मम्मी पप्पा ठरवायचे तुम्ही काय होणार, पण आता कोण ठरवते? तुम्ही स्वतः निर्णय घेताय. मला खेळाडू व्हायचंय, मला शिक्षक व्हायचंय, मला वकील व्हायचंय, मला UPSC करायची, मला MPSC करायची, मला ह्या आदर्श ठरवायचा, मला तो आदर्श ठरवायचा, हे आजकाल विद्यार्थी ठरवतात. बरोबर. आणि करिअर म्हणजेच केवळ नोकरी किंवा उत्पादनाचे साधन नसून तुमची जी काही आवड आहे, तुमची जी काही निवड आहे, तुमचे कौशल्य आहे, ह्याचं काय आहे? सामाजिक योगदान आहे. ह्यांचा एक प्रवास आहे. करिअर म्हणजे काय आहे? त्यांचा एक प्रवास आहे. योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन घेऊन स्वतःची ओळख पटवायची आहे. बघा, कुठलंही काम करताना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळालं की स्वतः त्या करिअर मध्ये काय होतं, पुढे जाण्याची संधी मिळते. हा झाला तुमचा पॅसेज. प्रश्न बघायचे. करिअर म्हणजे काय? फक्त नोकरी आहे का? फक्त नोकरी आहे का करिअर म्हणजे? शक्य आहे का फक्त नोकरी म्हणजे करिअर? नाही. फक्त शिक्षण आहे का करिअर म्हणजे? फक्त शिकलाय म्हणून तुम्ही करिअर करताय का? पैसा कमवण्यासाठी करिअर करताय का तुम्ही? नाही. तर स्वप्नपूर्ती आणि कौशल्याचा वापर करून आपण काय करत आहोत? आपलं करिअर करत आहोत. माझं स्वप्न काय व्हायचंय ह्याच्यानुसार आपलं करिअर ठरलेलं आहे. योग्य करिअर निवडण्यासाठी काय करावे? मला करिअर निवडायचंय, स्वतःसाठी योग्य करिअर निवडायचंय, तर काय करावे? कोणाचा सल्ला घेऊ नाही. शक्य आहे का? दुसऱ्यांचे अनुकरण करावे. दुसऱ्यांचं अनुकरण करून काय होतं? बघा, 10वीला एक मुलगी 12 तास अभ्यास करते आणि एक मुलगी 4 तास अभ्यास करते. पण जे 4 तास अभ्यास करते तिने प्रथम क्रमांक मिळवला आणि जे 12 तास अभ्यास करते तिचा तृतीय क्रमांक आला. फरक काय? फरक काय? 4 तास अभ्यास केला म्हणजे मन लावून अभ्यास केला, एकाग्र चित्तेने तिने अभ्यास केला. आणि जी मुलगी 12 तास अभ्यास करते तिचं त्याच्यामध्ये लक्ष किती केंद्रित होतं ह्याच्यावर तिच्या अभ्यासाची गती अवलंबून असते. बघा, एखाद्या विद्यार्थ्याला एकदा वाचलं तरी तो कधीच विसरत नाही, पण एखाद्या विद्यार्थ्याला एक गोष्ट 10 वेळा वाचून लक्षात ठेवावी लागते. हे नेहमी लक्षात ठेवा की दुसऱ्यांचं अनुकरण करणं कधीच शक्य नसतं. स्वतः काय आहे? प्रत्येक हा व्यक्ती वेगळा असतो. स्वतःमध्ये काय गुण आहेत, स्वतः कसा आहे हे ठरवणे स्वतःच्या हातात असतं. म्हणून स्पर्धा स्वतःशी आहे, दुसऱ्यांशी कधी कम्पेअर करायची नाही. स्वतःची ओळख करून घ्यायची, वेळ वायाला घालवायचा. योग्य करिअर निवडण्यासाठी काय करावे तेच सांगितलं. स्वतःची ओळख करून घ्यायची. मला कुठलं करिअर जमेल, मी कुठल्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त चांगलं कामगिरी करू शकते, मला काय सगळ्यात चांगलं जमू शकतं, तर स्वतःची योग्य ओळख करून घेणे. इथं आहेच. स्वतःची ओळख पटवून करिअर निवडावे. पुढे, योग्य मार्गदर्शन कोणी देतो? कोण देतो योग्य मार्गदर्शन? कोण देतो? इंटरनेट, पुस्तक, टीव्ही काहीच देत नाही.
ओके, पुस्तकी ज्ञान खूप छान आहे, पण पुस्तक सांगतं का तू हे कर तू ते कर? नाही सांगू शकत. पालक, शिक्षक आणि सल्लागार तुम्हाला योग्य मार्गदर्शन देऊ शकतात की तू काय केलं पाहिजे, तू जो करतोय ते बरोबर आहे का चुकीचं आहे. कोण सांगू शकतं? पालक सांगू शकतो, शिक्षक सांगू शकतो आणि सल्लागार सांगू शकतो. चुकीचा निर्णय घेतल्यास काय होते? आत्मविश्वास वाढतो, करिअर बदलते, यश मिळते. अपयश व आत्मविश्वास ढासळतो. जर तुमचा निर्णय चुकला तर अपयश व आत्मविश्वास ढासळायला सुरुवात होते. आता हे इथं लिहिलेलं आहे विद्यार्थ्यांनो, मी इथं मनाचं सांगत नाही, मी तिथं मगाशीच अंडरलाईन केलेली आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्या आधारावर करिअर निवडावे? आता याचं उत्तर सांगा. इथं आपण ऑलरेडी अंडरलाईन केली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-निवडी क्षमता ओळखून त्या क्षेत्रात प्रवेश करावा. आवडी आणि क्षमता म्हणजे तुमची त्याविषयी आवड असणे आणि क्षमता तुमची त्याच्यामध्ये आहे का नाही ह्याच्यानुसार घरच्यांच्या आग्रहास्तव, मित्र काय करतो यावरून, फॅशन पाहून, स्वतःच्या आवडीनुसार ठरवायचं की मला काय करायचं. बघा, उतारा वाचन बघितलं. उतारा वाचनामध्ये आपण काय बघितलं की जो काय तुम्हाला परिचय देतो तो परिचय वाचायच्या आधी तुम्ही काय वाचलं पाहिजे, तर तुम्ही पहिल्यांदा प्रश्न वाचून काढले पाहिजेत. प्रश्न वाचायचे, त्याच्यानंतर उतारा वाचायचा, जे काय महत्वाचं आहे त्याला काय करायचं, बॉक्स करायचा. बॉक्स करून झाल्यानंतर प्रश्न वाचायचे, प्रश्नांखालचे ऑप्शन वाचायचे, लगेच उत्तर सापडतात. एक प्रश्न वाचायचा, ऑप्शन, उतारा वाचायचा, एक प्रश्न वाचायचा, उतारा वाचायचा, तुमचा टाइम पास होतो, हा बाकी काहीच होत नाही. कवितेतील लयबद्ध मांडणीतून मोजक्या शब्दात बजा. कविता म्हणजे काय असते? कवीने आपली जे काही म्हणणं आहे ते एका मोजक्या शब्दामध्ये कविता रूपाने मांडलेलं असतं. प्रथम कविता एकाग्र चित्तेने समजून घ्यावी. कविता नेहमी समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये नेमका आशय काय विचारलाय, त्यांना काय म्हणायचं आहे, त्याच्यामध्ये अर्थ, त्या कवितेचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घ्यायचे. कवितेवरील प्रश्न वाचल्यास उत्तराचे 4ही पर्याय नीट असतात. म्हणजे कवितेवरचे जे काही प्रश्न आपण वाचले की त्याच्यानंतर काय करायचे की उत्तराखालचे 4ही पर्याय व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला अचूक उत्तर मिळण्याची काय असते, शक्यता असते. इथं पण पहिल्यांदा कविता वाचायची नाही, पहिल्यांदा काय वाचायचे, प्रश्न वाचायचे. चला प्रश्न वाचू. प्रश्न काय विचारलेत बघा. पावसाचे थेंब कोठून येतात? पहिला प्रश्न, पावसाचे थेंब कोठून येतात? पावसाचे थेंब मातीशी काय करतात? माहितीये? नाही, ठीक आहे. पावसामुळे पाण्यावर काय आवाज होतो? नाही माहिती. पावसाचे जग काय करतो? प्रश्न वाचले, ऑप्शन वाचायचे नाहीत, अजिबात ऑप्शन वाचायचे नाहीत. बघा, पावसाचे थेंब, थेंब थेंब नांदते, नभातून येतो, धरतीच्या मातीशी खेळायला देतो, गर्द ढगांच्या कुशीतून येतो, सृष्टीचे जीवन गाणी गातो, शेतातल्या पेरावर नाद वाजवतो, पानावर टिपटिप टिपटिप स्वर गुंजतो, हिरवाईची चादर सरी पसरतो, पावसाचे स्वागत सारे जग करते. बघा, ही कविता आहे, ही छोटीशी एक कविता आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलेलं आहे की कविता नेमकी काय आहे ते समजून घेऊया एकदा. की थेंब थेंब ना, आता पावसाला सुरुवात झालेली आहे. नभातून काय येतात? नभ म्हणजे काय रे आपले? आकाश. आकाशातून काय येतात? पावसाचे थेंब येतात. मातीशी खेळतात, बरोबर आहे ना, खेळायला देतात, धरतीच्या मातीशी खेळायला देतात. गर्द म्हणजे ढगांच्या कुशीतून थेंब कुठे पडतात? खाली पडतात. आणि या सृष्टीला म्हणजे या पृथ्वीला, या जगाला
जीवन गाणी देतात, म्हणजे नवीन गाणी म्हणण्याची संधी देतात. शेतातील आपल्या जे काही शेतावर पीक आहे त्याला काय नाद आवाजात घुमतात आणि पानावर टिप 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 स्वार मुजतो. आता हिरवाईची चादर पसरलेली असते. पाऊस सुरू झाले की हिरवाईची चादर पसरायला काय होते, सुरुवात होते आणि पावसाचे स्वागत सारे जग करत. पावसाचं स्वागत कोण करतंय? सारं जग हे पावसाचं स्वागत करत असते. बघा, पावसाचे थेंब कुठून येतात? जमिनी खालून, नदीतून, आकाशातून, समुद्रातून येतात का रे? पावसाचे थेंब नाही. जमिनी खालून येतात का? खालनं वर कधी पाऊस पडलाय का आजपर्यंत? असं झालं का जमिनीतून पाऊस वर आला? शक्य आहे का? नाही. नदीतून, आकाशातून. कुठून आलेला आहे? आकाशातून आलेला आहे. पावसाचे थेंब मातीशी काय करतात? मातीला कोरडे करतात, मातीवर झोपतात, माती उडून जाते, नाही तर खेळतात. बघितलं ना, पावसाचे थेंब मातीशी खेळतात. पावसामुळे पाण्यावर काय आवाज होतो? आत्ताच बघितलं, पावसामुळे पाण्यावर काय आवाज होतो? कसा आवाज होतो रे? झपझप, घनघन, टाप टाप, टिप टिप. कसा आवाज होतो? टिप टिप. पावसाचे जग काय करते? विसरते, घाबरते, निंदा करते, नाही स्वागत करते. पावसाचं जग काय करतं? स्वागत करतं. बघा, म्हणजे तुम्हाला काय केलं जातं? पहिल्यांदा तुम्हाला उतारा दिला मी, उतार्यावरचे प्रश्न सांगितले. उतारा पहिल्यांदा वाचायचा नाही वाचायचा, बरोबर. पहिल्यांदा तुम्ही प्रश्न वाचायचे, त्याच्यानंतर तुम्ही उतारा वाचायचा. कवितेचं सेम तसंच करायचं. पहिल्यांदा प्रश्न वाचायचे, ऑप्शन कशाचेही वाचायचे नाहीत. पहिल्यांदा क्लिअर करा की ऑप्शन कुठलेही वाचले गेले नाहीत पाहिजे. त्याच्यानंतर काय करायचं? प्रश्न वाचायचे, मग कविता वाचायची, कवितेचा अर्थ समजून घ्यायचा. तुम्ही जर प्रश्न वाचले असले ना तर तुम्हाला उत्तरं सापडायला कसे होतात? सोपी जातात. एक प्रश्न वाचायचं, परत उतारा वाचायचा, असं काहीही करायचं नाही. त्याच्यानंतर पुढचं काय येतं आपल्याला? परिच्छेद पूर्ण करायचं. आता परिच्छेद पूर्ण करताना आधी संवाद घेऊया आपण, मग परिच्छेद पूर्ण करायला जाऊ. दोन व्यक्ती एकमेकांशी काय मत व्यक्त करतात ह्याच्याविषयी संवादावर आधारित तुम्हाला प्रश्न येतात, बरोबर. आता हे संवाद म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया. पहिल्यांदा संवादावरचे प्रश्न बघूया. रमाने श्यामला काय विचारले? हा पहिला विषय विचारलाय. रमाने श्यामला काय विचारले? श्यामला कोणते विषय आवडतात आणि रमाला कोणते विषय आवडतात? 3 प्रश्न त्यांनी फक्त आपल्याला विचारलेत. किती प्रश्न विचारलेत? 3 विचारलेत. रमाने श्यामला काय विचारले? श्यामला कोणते विषय आवडतात आणि रमाला कोणते विषय आवडतात? हे 3च प्रश्न त्यांनी आपल्याला संवादावर विचारलेले आहेत. आता पहिल्यांदा आपण संवाद करूया. संवाद. रमा, रमा, नमस्कार श्याम. कसा आहे? शाळेत सगळं ठीक चाललंय का? श्याम, नमस्कार राम, मी ठीक आहे. हो, शाळा चालू आहे पण अभ्यास खूप वाढला आहे. तुला कसा वाटतो? रमा, हो. राम, हो, खरं सांगायचं तर मला पण अभ्यास थोडा जास्त वाटतोय, पण शिक्षक खूप मदत करतात. तुम्हाला कोणता विषय आवडतो? श्याम, मला गणित आणि विज्ञान खूप आवडतं. त्यात मला प्रयोग करायला मज्जा येते. तुला कोणते विषय आवडतात? राम, मला मराठी आणि इतिहास आवडतात. मला कथा ऐकायला आणि लिहायला आवडते. श्याम, छान, आपण एकमेकांना शिकवू शकतो. गणितात तुला मदत करेल आणि
मराठीत तू मला मदत कर. छान. आपण एकमेकांना शिकवू शकतो. गणितात तुला मदत करेन आणि मराठीमध्ये तू मला मदत कर. हो नक्की. मित्रांनी एकमेकांना मदत करणे खूप महत्वाचे आहे. अगदी बरोबर. आपण एकत्र अभ्यास करूया आणि चांगले गुण मिळवूया. बघा, दोन मित्रांमधला हा संवाद आहे आणि ह्याच्यावर आधारित आपल्याला काय विचारले आहेत, तर ह्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. रामने श्यामला काय विचारले? खेळायला कधी जाणार? कोणता चित्रपट पाहिला? घरात सगळं ठीक आहे का? शाळेत कसे चालले आहे? हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पुढे, श्यामला कोणते विषय आवडतात? आता सांगितलं. श्याम काय म्हणला? मला कुठला विषय आवडतो? मला प्रयोग करायला आवडतो. म्हणजेच कला संगीत सांगितलं का श्यामने? इंग्रजी भूगोल सांगितला का? मराठी इतिहास सांगितला का? तर गणित आणि विज्ञान विषय सांगितला की मला खूप आवडतं. रामला कोणते विषय आवडतात? खेळ आणि कला, इंग्रजी, संगणक, गणित आणि विज्ञान, तर मराठी आणि इतिहास विषय आवडतात. प्रश्न वाचले की पॅसेज लगेच आणि लवकर समजतो, त्याच्यामुळे उत्तर सहज मिळतात. हा संवाद होता. संवादावर तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न विचारले जातात. कमीत कमी 3 विचारले जातात. मग कधी संवाद येतो, कधी कविता येते, कधी परिच्छेद येतो. आता बघू यामध्ये आपल्याला करायचे काय. एक तुम्हाला अशा प्रकारचा एक परिच्छेद येतो, तो आपल्याला काय करायचा असतो? पूर्ण करायचा असतो. एखादे समाज सुधारक असतात, जी काय आपली मोठी व्यक्ती होऊन गेली त्यांच्याविषयी माहिती असते, किंवा एखादी घटना घडली त्याच्याविषयी माहिती असते. तर आज इथं जो काही मी टॉपिक घेतलेला आहे ह्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पण पहिल्यांदा असे जे काही परिच्छेद पूर्ण करा, असे जे काही प्रश्न विचारले जातात, तर लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो, कमीत कमी एक प्रश्न 2 ते 3 वेळा वाचला गेला पाहिजे आणि व्यवस्थित. सुरुवात करताना कुठून करायची, काय करायची? कधी कधी सुरुवात शेवटून वर होते, कधी वरनं होते, तर कधी मधनं होते. त्याच्यामुळे पहिल्यांदा व्यवस्थित प्रश्न वाचून घ्यायचं की प्रश्न नेमकं काय सांगतोय आपल्याला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा डॅश डॅश यांनी दिली होती. पहिलंच आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा डॅश डॅश यांनी दिली होती. तर ही घोषणा कोणी दिली? यांचा जन्म डॅश डॅश येथे झाला. टिळकांनी डॅश डॅश वृत्तपत्रे सुरू केले होते. लोकमान्य टिळकांचा धर्मग्रंथांवरील डॅश डॅश प्रसिद्ध ग्रंथ कोणता? आणि टिळकांनी डॅश डॅश सणाचे सार्वजनिक स्वरूपात आयोजन सुरू केले. बघा प्रश्न कसे विचारले. आता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, ही घोषणा कोणी केली? तर ही घोषणा लोकमान्य टिळकांनी केली. बरोबर. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलकाटे उचलणार नाहीत, कोण होते? लोकमान्य टिळक होते. बरोबर. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी फोलकाटे उचलणार नाही. तसंच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ही वाक्य कोण म्हणते? तर लोकमान्य टिळक म्हणते. टिळकांचा जन्म कुठे झाला? साताऱ्यामध्ये झाला का? मुंबईला? पुणे? लोकमान्य टिळक हे रत्नागिरीचे होते. लोकमान्य टिळक कुठले होते? रत्नागिरीचे होते. टिळकांनी कुठले वृत्तपत्र सुरू केले? जनमत चालू केलं का टिळकांनी? नाही. हरिजन? नाही. यंग इंडिया? नाही. तर केसरी आणि मराठा वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले आहे. लोकमान्य टिळकांचा धर्मग्रंथावरील डॅश डॅश प्रसिद्ध ग्रंथ कोणता? लोकमान्य टिळकांचा धर्मग्रंथावरील प्रसिद्ध ग्रंथ कोणता? बघा, लोकमान्य टिळकांचा धर्मग्रंथावरील प्रसिद्ध ग्रंथ कोणता? तर कोणता आहे? लोकमान्य टिळकांनी भारतीय संविधान लिहिले का? नाही. भारतीय संविधान कोणी लिहिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. त्यांचं आत्मचरित्र आहे का? राजधर्म आहे का? नाही. तर बघा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य
हा धर्मग्रंथ लिहिलाय, त्यांचा प्रसिद्ध धर्मग्रंथ आहे गीता रहस्य, आणि हा त्यांनी जेलमध्ये लिहिलेला आहे गीता रहस्य. बघा आता ही सर्व जी काही माहिती विचारली ती कोणाविषयी विचारली? लोकमान्य टिळक, म्हणजे आपले बाल गंगाधर टिळक, बरोबर. आपण त्यांना लोकमान्य, सगळं लोकांनी त्यांना मान्य केलंय, लोकमान्य. बघा लोकमान्य आहे, आणि लोकमान्य हे काय, त्यांना काय दिलेली रे? बाल गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही काय दिली? पदवी दिली आहे ना, बरोबर का नाही? आता त्यांचं वाक्य आहे बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही घोषणा जी केली ती कुणी केली? लोकमान्य टिळकांनी केली. त्यांचा जन्म कुठं झालता? तर त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालता. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी एकत्र येऊन जे वृत्तपत्र चालू केले त्याला काय होते? तर केसरी आणि मराठा हे वृत्तपत्र त्यांनी चालू केले. लोकमान्य टिळक हे जहाल होते, मावळ होते, जहाल होते. लोकमान्य टिळक कोण होते? जहाल होते, म्हणजे बोलायला एकदम खरखर व्यक्ती. आणि लोकमान्य टिळक कसे होते? म्हणजे जहाल तर होतेच, पण ते कसे होते? स्वभावाने कसे होते? खूप कडक होते लोकमान्य टिळक. म्हणजे एखादी चुकी मी केली नाही तर ते कधीच मान्य करत नव्हते की हे मी केलं नाही. म्हणजे एवढं इंग्रजांचं राज्य होतं तरी ते खंबीरपणे नेतृत्व करायचे लोकमान्य टिळक. आणि लोकमान्य टिळक यांना जेव्हा तुरुंगामध्ये टाकलं तेव्हा त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी, लोकमान्य टिळकांचा प्रसिद्ध आहे, तो त्यांनी लिहिलेला आहे. आता आपल्याकडे जे काही उत्सव साजरे केले जातात बघा, आता उत्सव जो काही साजरा केला जातो सार्वजनिक स्वरूपामध्ये, आपण पहिल्यांदा ते उत्सव होते का? नाही. ते लोकमान्य टिळकांनी सर्व समाज एकत्र यावा म्हणून लोकमान्य टिळकांनी जो उत्सव चालू केला त्याला काय म्हणतो आपण? गणपती आणि शिवजयंती. बघा गणपती आणि शिवजयंती लोकमान्य टिळकांनी चालू केलेले सार्वजनिक स्वरूपातील आयोजन सुरू केले. कशाचे? गणपती. गणपतीची सुरुवात केली बघा तेव्हा लोकमान्य टिळकांनी, की गणपती बसवायचा, मंडळ तयार करायची, गणपती बसवायचा. ह्याच्यामुळे व्यक्ती सर्व जी काही आपली सामान्य जनता आहे ती एकत्र येऊ लागली, आणि एकत्र आल्यामुळे आपलं एक खंबीर नेतृत्व तयार झालं. हे कोणी सांगितलं? लोकमान्य टिळकांचं हे होतं. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, गणपती उत्सव काय केली? सुरुवात केली. सगळ्यांना कळालं असेल की आता आपण काय काय बघतोय. बघा आपण जेव्हा मराठीचा टॉपिक बघतो तेव्हा मराठीमध्ये आपल्याला सहज मार्क कुठे मिळतात? तर ह्याच टॉपिकवर सहज मार्क दिले जातात. एक म्हणजे उतारा वाचन. उतारा कशा प्रकारचा आहे? त्याचे प्रश्न वाचन करायचे. कविता आहे, कविता वाचताना कशी वाचायची, त्याच्यावरचे प्रश्न कसे वाचायचे. संवाद दिलेला असेल पहिल्यांदा प्रश्न वाचायचे, मग संवाद वाचायचा. परिच्छेद दिलेला असेल तर परिच्छेद पहिल्यांदा प्रत्येक प्रश्न 2-2 वेळा वाचायचे परिच्छेदाचे, म्हणजे आपली लिंक तिथपर्यंत गेली पाहिजे. समजा एखाद्याचं उत्तर जर लोकमान्य टिळक आलं, एखाद्याचं जर उत्तर आगरकर आलं, तर आपलं तिथं कन्फ्युजन होतं की नेमकं कोण बसतंय या परिच्छेदामध्ये, हे आपल्याला माहित पडत नाही, बरोबर. त्याच्यानंतर इथपर्यंत सगळ्यांना कळाले. हा आपल्या मराठीचा पहिलं लेक्चर आहे, आणि पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सगळं क्लिअर केलेलं आहे. उतारा वाचन असेल, परिच्छेद असेल, संवाद असेल, कविता वाचन असेल, ह्याच्यावर जे काही प्रश्न आले तर ते कशा प्रकारे सोडवायचं ह्याच्याविषयी मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. थँक्यू.